हॅलो, वेलकम टू ABR लाईव्ह. तर आज आपण छान मच्छी आणलेली आहेत, पापलेट आणि कोलमी आणलेले आहेत. तर पापलेट फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी पहिली पापलेट मॅरिनेट करून घेते. आपण त्यामध्ये हळद, 1 चमचा हळद, 1-1.5 चमचा लाल मसाला टाकला आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे जसं तिखट हवं तसं तुम्ही लाल मसाला ॲड करू शकता. मीठ टाकू, पण थोडं कमी टाका, कारण आपल्याला जे कोटिंग करणार आहोत त्यामध्येही मीठ येणार आहे. आणि कोकम आगळ टाकू. ज्यांच्याकडे कोकम आगळ अवेलेबल नाही आहेत त्यांनी कोकमं भिजत टाकून त्यामध्ये ते कोकमाचं पाणी टाकावं. हे मी आता कोकम आगळ टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्यामध्ये ते छान मॅरिनेट करून घेऊ. मसाले सर्व आत जातील असं तुम्ही मॅरिनेट करा त्याला, आणि मग मॅरिनेट करून आपण साईडला ठेवू. याचबरोबर आपण काही कोलम्याही फ्रायसाठी काढलेल्या आहेत, तर त्या आपण ह्याच मसाल्यामध्ये मॅरिनेट करून घेऊ. आता मी कोलम्याही मॅरिनेट करून घेते आणि हे साईडला ठेवते, आणि आपण मग साराच्या तयारीला लागू. तर आता आपण कोळंबीचं जे सार बनवणार आहोत त्यासाठी ही कोळंबी घेतलेली आहे. ती मी मॅरिनेट करून घेते. फक्त हळद लावून घेते, आणि मीठही लावलं तरी चालेल, पण मग तसं सारामध्ये तुम्ही मीठ कमी टाका. हळद आणि मीठ लावून घेतलं मी आता, आणि ती छान मिक्स करून घेते. अशाच प्रकारे तुम्ही कुठल्याही मच्छीचं सार करू शकता. दुसरी मच्छी वापरून सेम हाच प्रोसेसने तुम्ही असंही सार बनवू शकता दुसऱ्या मच्छीपासून. तर सारासाठी आपल्याला लागणारं आहे साहित्य. मी 1 कांदा घेतलेला आहे, अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1.5 चमचा धने घेतलेले आहे, 7-8 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, ही त्रिफळं आहेत, अर्धा वाटी खवलेला नारळ घेतलेला आहे, ओला नारळ, कांदा, कढीपत्ता घेतलेला आहे, हा पाव कांदा आहे जो फोडणीला लागणार, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि त्रिफळं घेतली, आणि कोथिंबीर वरतून टाकण्यासाठी. तर आता आपण सार करण्यासाठी मिक्सरमधनं पहिला लाल मिरची आणि धने हे बारीक करून घेऊ. मोस्टली सगळेजण लाल मिरची आणि धने हे गरम पाण्यामध्ये भिजवून मग नंतर बारीक करतात, पण आम्ही ह्या प्रोसेसमधून करतो की लाल मिरची आणि धने आम्ही सुकेच पहिले पावडरसारखे बारीक करून घेतो. तुम्हीही अशा प्रकारे करून बघा एकदा तरी. तर आपण पहिली लाल मिरची आणि धने आणि त्रिफळं ही बारीक वाटून घेऊ मिक्सरला. तर हे मी मिक्सरमधनं बारीक करून झालेली आहे. तर अशा टेक्स्चरमध्ये तुम्हाला करायचं आहे ते पावडर टाईपमध्ये, जशी लाल पावडर असते तशी. आणि मग आपण ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण ॲड करून तेही बारीक करून घेऊ. तर मी आता लसूण टाकते, कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये, आणि ते मिक्सरला बारीक करून घेऊ. आता हे मिक्सरमधनं आपण एकदम स्मूथ पेस्टमध्ये करून घेऊ. कांदा आणि टोमॅटो छान बारीक होईल असं करून घ्या. तर आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. लसूण थोडीशी दिसते आहे, पण ते आपण खोबरं टाकल्यावरती लसूणही ती पूर्ण पेस्ट होऊन जाईल त्याची. तर आता आपण जो अर्धा खोबरं घेतलेलं, अर्धा नारळ, तो आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ, आणि तेही छान अशी स्मूथ पेस्ट करून घेऊ त्याची. आणि मग कोळंबीच्या साराला आपण फोडणी देऊन घेऊ. तर आपलं हे मिक्सरमधनं बारीक करून झालेलं आहे. तर कोळंबीच्या साराचं मिश्रण आपलं तयार आहे. आपण आता फोडणीला घालून घेऊ, आणि आपली मग कोळंबीची सार तयार होऊन जाईल. तर सारासाठी फोडणीला लागणारं म्हणजे आपण कांदा, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतली. तर आपण एक कढई घेऊ, त्यामध्ये आपण तेल गरम करून घेऊ. पहिली कढई गरम झाली की मग आपण त्यामध्ये तेल टाकू. मी 4 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे. ह्यामध्ये तेल छान तापलं की आपण त्यामध्ये लसूण फोडणीला घालून घेऊ. लसूण घातल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदाही ॲड करून घेऊ, आणि कांदा छान ब्राऊन होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तो फ्राय करून घेऊ. लसूण आपला छान गोल्डन ब्राऊन झाला. कांदा मी थोडासाच घेतलेला आहे, पाव कांदाच घेतलेला आहे, तोही आपण त्यामध्ये छानपैकी फ्राय करून घेऊ. तर आता मी ह्यामध्ये कांदा ॲड करून घेते. लसूण छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे. आता कांदा ॲड केल्यावरती आपण कांदाही छान परतवून घेऊ. त्यामध्ये कोळंबीच्या रस्स्यासाठी जे आपण मिश्रण केलेलं ते ह्यामध्ये ॲड करून घेऊ. तर आपला आता कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आपण ह्यामध्ये सार ओतून घेऊ जे मिश्रण होतं, आणि लगेच आपण त्यावरती झाकण लावून ठेवू, जेणेकरून त्याची फोडणी खूप छान लागते. आणि आता 2 मिनिटांनी आपण ते ओपन करून घेऊ.
ते छानपैकी पहिलं मिक्स करून घेऊ सगळं, कांदा लसूण कढीपत्ता वगैरे त्या सारामध्ये. आता आपण हे पहिलं छानपैकी भाजून घेऊ, त्याला तेल सुटेपर्यंत सुटू द्या आणि मग नंतर त्यामध्ये आपण जसं लागेल तसं पाणी ॲड करून घेऊ. जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी लागत असेल त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी ॲड करू. तर आता हे छान भाजून होतं आहे माझं. तर आपण त्यामध्ये आता पाणी ॲड करून घेऊ. तर मी पाणी ॲड केलं आहे त्यामध्ये आणि छान पाणी पण मिक्स करून घेऊ आपण, त्यामध्ये सगळं एकत्र एकजीव करून घेऊ. तर मी आता पाणी ॲड ह्यामध्ये केलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, जी त्रिफळं घेतलेली ती आणि 5-6 कोकमं घेतली आहेत ती आपण ॲड करून घेऊ. तर आता मी मीठ ॲड करते सर्वप्रथम मीठ ॲड करून ते छान मिक्स करून घेते, पहिलं एकजीव करून घेते आणि मग त्यामध्ये त्रिफळं टाकून घेते आणि कोकम. त्रिफळं मी 3-4च घेतलेले आहेत, कारण आपण जे मिक्सचर केलेलं त्याच्यामध्येही ते त्रिफळं ॲड केलेली आहेत. त्यामुळे आता मी 3 ते 4च त्रिफळं घेतलेली आहेत. त्रिफळं सारामध्ये टाकल्याने त्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो. आता ह्याला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये त्रिफळं टाकून घेतली आणि एक हिरवी मिरची जी आपण बारीक कापून घेतलेली उभी, आणि जी कोळंबी आपण हळद लावून मॅरिनेट करून ठेवलेली तीही टाकून घेतलेली आहेत. आणि हे आपण आता एकत्र एकजीव करून घेऊ, मिक्स करून घेऊ आणि एक उकळी येऊन आपलं सार तयार होईल, कारण कोळंबीला शिजायला फार वेळ लागत नाही. तर आपण एक उकळी येऊन देऊ त्याला झाकण लावून आणि मग आपलं कोळंबीचं सार तयार आहे. तर आता मी झाकण लावून ह्याला उकळी येऊ देते. तर एक 5-7 मिनिटांनी आपण हे झाकण ओपन करून बघू. तर आपल्याला छान साराला उकळी आलेली आहे. तर एकदा एकजीव करून घेऊ, ते मिक्स करून घेऊ आणि आपलं सार तयार आहे. आता तर आपली कोळंबी पण शिजलेली आहे. आपण जी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली ती आता ॲड करून घेऊ आणि आपलं सार आता तयार आहे. आणि आपण जे मच्छी मॅरिनेट करून ठेवलेली आहे पापलेट आणि कोलम्या, तर आपण त्या फ्राय करून घेऊ. तर ते फ्राय करण्यासाठी जे बाहेरील कोटिंग लागणार आहे, आवरण, त्यासाठी आपण ते पीठ तयार करून घेऊ. तर आपण एक आता प्लेट घेऊ, त्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी. 2 ते 3 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा आपण रवा ॲड करून घेऊ. ह्या तांदळाच्या पिठामध्ये आपण रवाही ॲड करून घेऊ, कारण रव्याने थोडं कुरकुरीत असा फ्लेवर येतो त्याला. आणि मग ह्यामध्ये आपण हळद, मसाला हा तुमच्या चवीनुसार लावा, जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं, कारण आपण मॅरिनेशन करतानाही मसाला लावलेला आहे. आणि मीठ टाकून घेऊ, पण मीठही कमी टाका, कारण आपण मॅरिनेशन करताना मच्छीला मीठ लावलेलं आहे. त्यामुळे मीठ चवीप्रमाणे लावा आणि व्यवस्थित लावा. आणि हे आता पीठ आपण एकजीव करून घेऊ आणि मग आपण मच्छी फ्राय करायला घेऊन ठेवू. त्यासाठी मी एका साईडला तवा गरम करत ठेवते. हे मिक्स करता मच्छी तयार आहे आपली आणि तवाही छान तापलेला आहे. आता तव्यामध्ये आपण तेल ॲड करून घेऊ. पूर्ण तव्याला तेल कवर होईल, म्हणजे पूर्ण तवा तेलाने कवर होईल असं तुम्ही तेल ओतून घ्या. आणि मग आपण मच्छी फ्राय करण्यासाठी जी मच्छी आपण मॅरिनेट केलेली ती आपण छान पिठामध्ये मिक्स करून आपण ती ह्या पॅनमध्ये सोडून देऊ. तर आता आपण ही पापलेटं जी मॅरिनेट केलेली आहे ती चांगली पिठामध्ये मिक्स करून घेऊ. पीठ आपण छान दाबून त्याला लावून घेऊ मच्छीला, जेणेकरून कोटिंग ते चांगलं पकडून जाईल. आता आपण ही तव्यामध्ये टाकून घेऊ मच्छी फ्रायसाठी. तेल छान तापलेलंच आहे ऑलरेडी. आणि मच्छी एका साईडने पहिली थोडा स्लो गॅसवरती फ्राय करा आणि नंतर मग थोड्या वेळासाठी आपण ती फास्टवरती करू. 1-2 मिनटासाठी आपण स्लो गॅसवरती करून 1 मिनटासाठी फास्ट गॅसवरती करून आपण ती परतवून घेऊ. मग कोटिंग ते व्यवस्थित पकडेल. आता जी कोळंबी घेतलेली ती आपण पिठामध्ये मॅरिनेट करून घेऊ, कोट करून घेऊ पिठामध्ये आणि मग आपण फ्रायला टाकून घेऊ.
कोळंबीला व्यवस्थित पीठ लागेल तरच कोळंबी छानपैकी कुरकुरीत होईल. आता आपण कोळंबीही सोडून घेऊया बाजूला. मच्छीला शिजायला फार वेळ लागत नाही. मच्छी बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असेल तरच छान लागते. आणि आपल्याला ह्याला हार्डली 5-6 मिनटं लागतील. 5-6 मिनटात आपली मच्छी फ्राय करून तयार होईल. तर आपण एका साईडने पहिली फ्राय करून घेऊया आणि फ्राय झाली की आपण मग ती परतवून घेऊया. आता मी फास्ट गॅसवरती करून झालेली आहे. आपण आता ती परतवून घेऊया. एक मिनटासाठी आपण फास्ट गॅसवरती ती करून घेऊ. आता मी ही मच्छी परतवून घेते. पापलेट आहे, थोडं व्यवस्थित काळजीपूर्वक ते परतवून घ्या, कारण थोडंसंही कोटिंग निघालं तर पूर्ण मग पापलेटचीच मजा जाणार. आता कोळंबी परतवून घेते मी सर्वप्रथम. तर एका साईडने छान भाजली गेलेली आहे कोळंबी. सगळ्या कोळंब्या आपण आता फ्राय करून घेऊ, पलटवून घेऊ. सेम ह्याच प्रोसेसमध्ये आपण दुसऱ्या साईडनेही आपण मच्छी फ्राय करून घेऊ. पापलेटही आपलं फ्राय झालेलं आहे एका साईडने. आता ते मी पलटवून घेते. हे बघा कुरकुरीत झालेलं आहे पापलेट एका साईडने. आता हे दुसऱ्या साईडने सेम प्रोसेसमध्ये 2 मिनटं स्लो गॅसवरती 1 मिनटं फास्ट गॅसवरती आपण ते फ्राय करून घेऊ आणि मग आपलं मच्छी तयार असेल फ्राय करून. थोडं आपण तेलही टाकून घेऊ जेणेकरून मच्छी फ्रायला बरं पडेल. तर आपल्या आता मच्छी तयार आहे फ्राय करून. आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊ. तर आपली मच्छी फ्राय करून झालेली आहे. आपण आता ती काढून घेऊ पहिली प्लेटमध्ये आणि मग आपण प्लेटिंग करून घेऊ जेवणाची. कोळंबीचं सार, पापलेट फ्राय, कोळंबी फ्राय, चपाती किंवा भाकरी आणि भात. तर आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊ. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी सर्वांपर्यंत शेअर करा आणि आवडल्यास लाईक करून बघा. आणि मी जो वेगळा प्रोसेस सांगितलेला म्हणजे लाल मिरची आणि धने त्रिफळं ही पाण्यात न भिजवता पावडर करून त्याची, तर त्या पद्धतीने नक्की तुम्ही आवर्जून करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये. तर आता मी ह्याची प्लेटिंग करून घेते आहे. तर आपण जी मच्छी फ्राय केलेली ती काढून घेते. पापलेट, कोळंबी, मच्छीच्या रिलेटेड किंवा नॉनव्हेजच्या रिलेटेड तुम्हाला अशाच व्हिडिओ जर बघायच्या असतील तर ही व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून म्हणजे मी तुम्हा लोकांपर्यंत सर्वात जास्तीत जास्त नॉनव्हेजच्या रेसिपी आणेन. तर आता मी हे कोळंबीचं सार काढून घेते एका प्लेटमध्ये. त्याला छान कलरही आलेला आहे आणि चपाती केलेली आहे, भात. तर आपलं प्लेटिंग तयार आहे. पापलेटची थाळी तयार आहे. पापलेटबरोबर कोळंबीही आहे. तर आवडलीच तर लाईक करा. ABR लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.